राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या एक महत्त्वाचा निर्णय आकार घेतो आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे आलं आणि 35 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिल्याचं सांगितलं जातं. पण इथेच राजकारणाचा खरा प्रश्न उभा राहतो, कारण यावर सर्वच आमदारांनी सह्या केल्या नाहीत. आता असं का? पक्षात सगळं सुरळीत आहे का, की शांततेआड काही वेगळ्या हालचाली सुरू आहेत? आणि या घडामोडींमुळे दोन्ही राष्ट्रवादी गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चेला ब्रेक लागणार का? आज आपण या संपूर्ण राजकीय चित्राचा सखोल वेध घेणार आहोत. मंडळी, अजित पवार यांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी ही केवळ भावनिक नव्हती, ती राजकीय आणि संघटनात्मकही होती. उपमुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष अशी दुहेरी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. त्यामुळे त्यांचा पुढचा चेहरा कोण हा प्रश्न तातडीने सोडवणं आवश्यक सुद्धा होतं. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमत झाल्याचं सांगितलं गेलं आणि 26 फेब्रुवारीला अधिकृत घोषणा होणार असल्याचं जाहीरसुद्धा करण्यात आलं. पण याच प्रक्रियेदरम्यान रोहित पवार यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी स्पष्ट केलं की 35 आमदारांनी समर्थन दिलं असलं तरी सर्वांनी सह्या केलेल्या नाही. हा केवळ आकड्यांचा खेळ नाही. 41 आमदारांच्या गटात 35 जण पुढे आले, म्हणजे उर्वरित काही जण थांबून बघण्याच्या भूमिकेत आहेत का, की त्यांना नेतृत्वाबाबत काही शंका आहेत? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतो आहे. इथे एक वेगळा राजकीय मुद्दा लक्षात घ्यायला हवा. पक्षातील काही आमदारांनी सह्या न करणं ही केवळ वैयक्तिक भूमिका नसते, तर तो एक प्रकारचा राजकीय संकेत देखील असतो. अनेकदा अशावेळी काय होतं, आमदार थेट विरोध करत नाहीत, पण शांत राहून आपली नाराजी सुद्धा दाखवतात. यामागे भविष्यातील सत्ता समीकरणांचा विचार असू शकतो, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जर पुढे जाऊन विलिनीकरणाचा विषय पुढे आला किंवा नेतृत्व शैलीत बदल झाले, तर हेच आमदार निर्णायक भूमिका घेऊ शकतात. त्यामुळे 35 आकड्या इतकाच उरलेल्यांचा आकडाही राजकीयदृष्ट्या तितक्याच महत्त्वाचा आहे. आता हा विषय वरवर छोटा वाटत असला तरी भविष्यातील अंतर्गत राजकारणाची बीजं इथेच रुरली असू शकतात. आजच्या विधानसभा आकडेवारीकडे पाहिलं तर भारतीय जनता पक्ष 132 जागांसह आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गट 57 जागा, तर राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांसह सत्तेत आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरेंची शिवसेना विरोधात आहेत. या संपूर्ण प्रकरणात राष्ट्रवादीची भूमिका किंगमेकरसारखी आहे. त्यामुळे अध्यक्षपदाचा निर्णय हा फक्त अंतर्गत नाही, तर सत्ता समीकरणांवर परिणाम करणार आहे. सुनेत्रा पवार यांनी बैठकीत अजित पवारांच्या कार्यपद्धतीचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. अल्पसंख्याक कल्याण विभागाच्या बैठकीत त्यांनी शैक्षणिक कर्ज मर्यादा वाढवणे, मदरसा आधुनिकीकरणासाठी अनुदान वाढवणे, रिक्त पदे भरण्याचे निर्देश देणे असे निर्णय जाहीरही केले. आता हे निर्णय प्रशासनिक वाटले तरी त्यातून एक राजकीय संदेश गेला की महायुतीत असूनही राष्ट्रवादीची सर्वसमावेशक ओळख कायम राहील. अजित पवारांनी पूर्वी भाजपाच्या काही ध्रुवीकरण करणाऱ्या घोषणांपासून स्वतःला दूर ठेवलं होतं. त्यांनी वारंवार शाहू फुले आंबेडकरी विचारांचा उल्लेख केला. त्यामुळे आता प्रश्न आहे, सुनेत्रा पवार हीच भूमिका कायम ठेवणार का, की परिस्थिती पाहून धोरणांमध्ये बदल होईल? हे प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखे आहेत. विलिनीकरणाचा मुद्दा इथेच संवेदनशील ठरतो. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट आणि अजित पवार गट यांच्यात चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात होतं. अगदी प्रदेशाध्यक्षपदासाठी तरुण चेहरा म्हणून अमोल कोल्हे यांचं नाव चर्चेत होतं, असा दावा रोहित पवारांनी केला. पण आता नेतृत्व एका नव्या पद्धतीने स्थिरावत असताना त्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं चित्र आहे. यामध्ये आणखी एक रणनीती कोण आहे? जर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले तर पश्चिम महाराष्ट्रातील पारंपरिक मतदारांवर पुन्हा मजबूत पकड निर्माण झाली असती. पण सध्याच्या परिस्थितीत स्वतंत्र नेतृत्व ठेवून पक्षाची वेगळी ओळख मजबूत करण्याची रणनीती दिसते आहे. कारण महायुतीमध्ये राहूनही राष्ट्रवादीला स्वतःचा मतदार वर्ग टिकवणं आवश्यक आहे. भाजपचा वाढता प्रभाव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता संघटन मजबूत ठेवणं आणि कार्यकर्त्यांमध्ये स्पष्ट संदेश देणं हे सुनेत्रा पवार यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे विलिनीकरणाचा ब्रेक हा भावनिक निर्णय नसून राजकीय गणितातून घेतलेला असू शकतो. यात आणखी एक राजकीय स्तर आहे. 35 आमदारांचा पाठिंबा मजबूत आकडा असला तरी उर्वरित आमदारांची भूमिका निर्णायक ठरू शकते. जर भविष्यात पुन्हा विलिनीकरणाचा मुद्दा पुढे आला तर हेच आमदार संतुलन बिघडवू शकतात किंवा मजबूत देखील करू शकतात. महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबाचं स्थान नक्कीच मोठं आहे, पण आजची परिस्थिती बहुपक्षीय आणि स्पर्धात्मक आहे.
भाजपचा विस्तार, शिवसेनेतील दोन्ही गटांची भूमिका, काँग्रेसची पुनर्बांधणी या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला स्वतःची दिशा नक्कीच ठरवावी लागणार आहे. म्हणूनच आजचा प्रश्न केवळ अध्यक्षपदाचा नाही, तर तो पक्षाच्या भविष्यातील राजकीय ओळखीचा आहे. सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व राष्ट्रवादीला स्थैर्य देईल का, की अंतर्गत मतभेद पुढे उघडे होतील? आणि सर्वात महत्त्वाचं, महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणात पुढचा मोठा ट्विस्ट कोणता असेल? राजकारणात प्रत्येक निर्णयांच्या मागे पुढच्या हालचालींची बीजं असतात, आणि राष्ट्रवादीच्या या नव्या अध्यायात ती बीजं काय आकार घेतात हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामुळे पक्ष अधिक मजबूत होईल असं तुम्हाला वाटतं का, की 35 सह्यांमागचं गणित पुढे जाऊन नव्या राजकीय संघर्षाला कारणीभूत ठरेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या ठळक बातम्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.